आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे षडयंत्र नक्की कितीतरी दिवसांपासून सुरू झालेलं आहे. प्रीतीच्या क्लिनिकमध्ये काम करणारी बाई तुझ्याही घरात टेम्पररी रिप्लेसमेंट म्हणून कामाला यावी, हा योगायोग तर नाही, हे षडयंत्रच आहे. तू लगेच तुझ्या घरी सांग, म्हणजे तुझ्या विश्वासू नोकराला या बाईचा फोटो पाठव आणि तिच्याबद्दल त्या हाऊसकीपिंग एजन्सीमधून माहिती काढायला सांग. त्या बाईला आपल्याला कोणत्याही प्रकारे लवकरात लवकर जेरबंद केलं पाहिजे. ती बाईच आपल्याला सांगू शकते की नक्की तिला कोणी पाठवलं होतं. हे सगळं करण्यासाठी आणि एकदा तिने तोंड उघडलं की तो मानवी हस्तक्षेप करणारा व्यक्ती आपल्यापासून फार दूर नसेल. त्या माणसाला का एकदा आपण आपल्या ताब्यात घेतलं की मग आपल्याला सगळं रहस्य लगेचच समजेल, यात शंका नाही. जय म्हणाला, यस, मी लगेचच त्यांना फोन करतो. असं म्हणून अंकित मोबाईल घेऊन बाहेर निघून गेला. संजना आणि प्रीती थक्क झाल्या होत्या. त्याने हे कसं काय शोधून काढलं ही गोष्ट एखाद्याच्या लक्षातही आली नसती, पण तो मात्र त्याच्याच धुंदीत होता. अंकित फोनवर बोलून परत एकदा खोलीत आला. अर्ध्या तासात त्या बाईची सगळी माहिती आपल्याला मिळेल, ती कुठे राहते वगैरे. ठीक आहे. जयने सिगरेट विझवली आणि तितक्यात राघवचा फोन आला. हॅलो राघव, बोल. सगळं ठीक आहे ना तिकडे? जयने विचारलं. हो, रियाची तब्येत आता सुधारते आहे. तिच्या शरीरावर त्या पिशाच्य बाधेचे असलेले संकेत आता हळूहळू पुसट होत चालले आहेत, पण तरीसुद्धा आम्ही तिला मोकळं सोडलेलं नाही. पण दुसरी गोष्ट जी आज घडली ती जरा मला चिंताजनक वाटते. मी तुला सांगितलं होतं, सोन्याची ती अंगठी मी एका पेटीत ठेवून ती पेटी इथल्याच एका झाडाखाली दफन केली आहे आणि त्याभोवती एक सुरक्षा कवचही बनवलेलं आहे. पण आज ते सुरक्षा कवच भेदायचा एक निष्फळ प्रयत्न झाला. नशीब चांगलं होतं की मी त्यावेळी तिथे पोहोचलो. आता मी पुढे काय करू हे मला कळत नाहीये. मी यासाठी तुला फोन केला होता. या प्रकरणात तुझा तपास कुठपर्यंत आलाय? काही माहिती मिळाली का? राघवने विचारलं. हो, यात मला बरंच काही समजलंय. असं म्हणत जयने आता त्याला प्रत्येक घडलेली गोष्ट सांगायला सुरुवात केली. राघवला त्याने जे काही घडलं होतं ते सगळं सांगितलं. आम्हाला एक खूप मोठा क्ल्यू मिळाला आहे. या लोकांचे कपडे जमा करणारी व्यक्ती आम्हाला आता लवकरच सापडणार आहे असं दिसतंय. ती व्यक्ती एकदा सापडली की मग या सगळ्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे ते लगेच समजेल. जय म्हणाला, मला माहिती आहे तू स्वस्थ बसणार नाहीस, काहीतरी करशीलच. या रहस्याचा उलगडा केल्याशिवाय तू शांत बसणार नाहीस. आता एकच प्रार्थना आहे देवाकडे की स्वामीजी लवकरात लवकर परत यावेत, कारण आता तेच ही परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळू शकतात. राघव म्हणाला. असं म्हणून राघवने फोन ठेवून दिला. जवळपास 1 तास झाला होता. त्या एजन्सीमधून त्या बाईची माहिती अजूनही आलेली नव्हती आणि तितक्यात अंकितचा फोन वाजला. समोरून त्यांच्या घरातला नोकर बोलत होता. त्या नोकरांनी नुकताच त्याला त्या बाईचा फोटो आणि तिची असलेली सगळी माहिती व्हॉट्सॲपला पाठवली होती. जय, त्या बाईची माहिती मिळाली आहे. अनुजा काशीनाथ होनप, वय 51, पत्ता गल्ली नंबर 4, होनप निवास, पियुष लॉन्सच्या समोर, सहकार नगर, पुणे. पत्ता तर एखाद्या बंगल्याचा वाटतोय. एक साधी हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करणारी बाई एका बंगल्यात राहत असेल हेच कुठेतरी पटत नाहीये मला. हा पत्ता खरा असेल का? जयने शंका उपस्थित केली आणि ती योग्य होती. ती या एजन्सीमध्ये ती नुकतीच कामाला लागली होती आणि तिने 1 महिन्याचा पगार घेऊन वैयक्तिक कारणाचं निमित्त देत ही नोकरी सोडली होती. आता तिने दिलेली ही माहिती तरी खरी आहे की नाही हे देखील सांगता येणं कठीण आहे. पण एजन्सीवाले सगळ्या लोकांची अगदी कसून चौकशी करतात, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतात आणि मगच त्यांना नोकरीवरती ठेवतात. कारण चुकीच्या माणसाला कामावर ठेवलं तर त्यांनाही खूप मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागतं. अंकित म्हणाला. यस, म्हणजे तिथला पत्ता आणि माहितीही खरी असू शकते
आता काय करायचं पुढे? संजनाने विचारलं. या पत्त्यावर जायचं आणि त्या बाईला गाठायचं, जय म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं होतं. थँक्स अंकित. थँक्स प्रीती. आता तुम्ही फ्री आहात. तुमचा या प्रकरणाशी असलेला संबंध आता संपला आहे, जय म्हणाला. 3 तासानंतर मिळालेल्या पत्त्यावर ते पोहोचले होते. जयने गाडी बंगल्यापासून काही अंतर अलीकडे उभी केली. सतीश आणि जाधव पण त्याच्यासोबत होते. सतीशला त्याने पैसे देऊन स्वतःसोबत ठेवलं होतं आणि जाधववर लोनचे 2 हप्ते फेडून तसेही त्याने खूप मोठे उपकारच केले होते. त्यामुळे ते दोघे त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते आणि त्याच्याबरोबर कुठेही यायला तयार होते. हे आता निश्चित झालं होतं. तिघेही आता गाडीतून उतरले आणि चालत चालत होनप निवास या बंगल्याच्या समोर येऊन पोहोचले. बंगल्याची अवस्था बघून कळत होतं की तिथे बरेच दिवस कोणी फिरकलेलं नसावं. बंगला तसा फार मोठा नव्हता. आजूबाजूला अंगणाचा भाग मात्र बराच मोठा होता. चारी बाजूला एक सुरक्षा भिंत होती जी 5 ते 6 फूट उंचीची होती. बंगल्याला एक गेट होतं ज्याला आता हळूहळू गंज लागायला सुरुवात झाली होती. झाड झुडूप वेली आणि गवत वाढलेलं दिसत होतं. पारिजातकाची 3 ते 4 मोठी झाडं त्या बंगल्याच्या आवारात होती आणि त्याचा एक खूप स्ट्रॉंग असा सुगंध त्या भागात पसरलेला दिसत होता. जयने आजूबाजूला नजर टाकली. बंगल्याच्या आत शिरणं महत्त्वाचं होतं. दुपारची वेळ आणि सामसूम असा रस्ता, त्यामुळं सहसा तिथे आता कोणी नजर ठेवायला नव्हतं. बंगल्याच्या गेटला कुलूप लावलेलं दिसत होतं. ते कुलूप देखील आता गंजायला लागलेलं होतं. जयने आता आजूबाजूला नजर टाकली आणि म्हणता म्हणता त्याने पटकन बंगल्याचं गेट ओलांडून आत प्रवेश केला. सतीश आणि जाधवने देखील आता काहीही वेळ न घालवता त्याच्या मागोमाग बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. तिघेही आता बंगल्याच्या अंगणात येऊन पोहोचले होते. चालत चालत ते आता बंगल्याच्या इमारतीजवळ आले. बंगल्याचं बांधकाम म्हणायचं झालं तर बंगला तसा जुना वाटत होता. म्हणजे कदाचित 40-45 वर्षांपूर्वी हा बंगला बांधला गेला असावा असं दिसत होतं. पारिजातकाचा तो सुगंध खूपच जास्त तीव्र होता. त्या सुगंधाचा आता त्रास व्हायला लागलेला. जयने नाकाला रुमाल बांधला आणि आता तिघेही त्या इमारतीच्या जवळ आले. मध्यभागी असलेली ती बंगल्याची इमारत आणि आजूबाजूला प्रशस्त अंगण. बाजूने नजर टाकल्यावर हे देखील कळत होतं की मागच्या बाजूला देखील खूप मोकळी जागा होती. बंगल्याच्या दाराजवळ येत त्याने पाहिलं खूप सारी इन्व्हलप्स, खूप सारी पाकिट अस्ताव्यस्त अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसत होती. त्यातले एक पाकिट जयने उचललं. बँकेचं ते लेटर त्यात होतं. नुकतंच 15 दिवसापूर्वीच्या तारखेचं ते लेटर होतं. ती खरं तर बँकेने पाठवलेली एक नोटीस होती ज्यात ₹5 लाख कर्जाची थकीत बाकी न दिल्यास या प्रॉपर्टीवरती बँकेमार्फत कब्जा केला जाईल अशी ताकीद त्यात देण्यात आलेली होती आणि या नोटिशीला उत्तर द्यायला 3 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता. त्यातले 15 दिवस अजूनही शिल्लक होते. त्याने आता आजूबाजूला पडलेले आणखी काही पाकिट उघडली. क्रेडिट कार्डची थकीत बाकी, पर्सनल लोनची थकीत बाकी अशा बऱ्याच कर्जाच्या रकमांच्या थकीत बाकीची मागणी करणारी पत्र त्याला तिथे मिळाली. काशीनाथ होनप या माणसाच्या नावावर असलेली ती सगळी कर्ज थकलेली होती. हे प्रत्येक पत्रावर आणि प्रत्येक पाकिटावर वाचून समजत होतं. म्हणजे आपण योग्य पत्त्यावर आलोय. एजन्सीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार त्या बाईचं खरं नाव अनुजा काशीनाथ होनप असं होतं आणि आता इथे आलेली सगळी पत्र काशीनाथ होनप या माणसाच्या नावावर आलेली आहेत. याचा अर्थ आपण योग्य पत्त्यावर आलोय, जय म्हणाला. त्याने दारावर लावलेलं आणि गंजायला सुरुवात झालेलं कुलूप बघितलं. दाराच्या खिडक्या आतून देखील धुळीने माखलेल्या दिसत होते आणि बाहेरून देखील धुळीने माखलेल्या दिसत होत्या. कदाचित हे लोक इथून पळून गेले असावेत असं वाटतंय मला.
यांच्यावर इतकी सारी कर्ज होती, त्यामुळेच कदाचित हे लोक इथून पळून गेले असतील आणि कदाचित याच कर्जामुळे त्या बाईला या कामामध्ये सहभाग घ्यावा लागला असावा, असं असू शकतं. जय म्हणाला, सर हे काय आहे? सतीश काही अंतरावर कोपऱ्यात बघत म्हणाला. जयने त्या बाजूला बघितलं आणि चालत तो त्या कोपऱ्याजवळ आला. तिथे एक इनवलं पडलेलं, त्याच्यावर एक बोटाच्या आकाराची काहीतरी काळी पडलेली वस्तू दिसत होती, ज्यावर मुंग्या लागलेल्या. जयने आता निरखून बघितलं आणि 2 मिनिटं तो थक्क झाला, कारण ते एक सडलेलं बोट होतं. त्याने पायाने आता आजूबाजूला जमलेली थोडीशी धूळ बाजूला सरकवली आणि जमिनीवर वाळून गेलेल्या रक्ताचे काही अंश त्याला दिसत होते. आपल्याला आत जायला हवं, जय म्हणाला. पण आत जाणार कसं? दरवाजा तर बंद होता. काय करता येईल? मागून कुठला तरी रस्ता असायला हवा, असं म्हणत जय सतीश आणि जाधवला घेऊन आता डाव्या बाजूने त्या बंगल्याच्या मागच्या मोकळ्या भागात आला आणि त्याने नजर टाकली. बंगल्यात मागच्या बाजूने शिरकाव करायला एक दरवाजा दिसत होता आणि बाजूलाच एक खिडकी देखील होती. तो दरवाजा जवळ आला, पण दारातून बंद करण्यात आलेलं होतं, त्यामुळे दरवाजाने आत जाणं शक्य नव्हतं. त्याने आता त्या खिडकीच्या जवळ येत बघितलं. खिडकीला ग्रिल्स नव्हते, पण खिडकीची झडप ही आतून बंद करण्यात आलेली होती. त्याने अंगावर जॅकेट काढलं आणि स्वतःचा उजवा हात जॅकेटमध्ये गुंडाळला. आजूबाजूला सतीश आणि जाधवला नजर ठेवायला सांगत तो खिडकीच्या जवळ आला आणि त्याने एका पंचमध्ये खिडकीची ती काच फोडली. जॅकेट हातापासून वेगळं करत त्याने त्याचा हात त्या फुटलेल्या काचेतून हात घातला आणि खिडकीच्या झडपेची आतली कडी उघडली. आता खिडकीतून त्याने आत प्रवेश केला होता. पूर्ण घर धुळीत माखलेलं होतं. जागोजागी जाळ्या जळमट पसरलेली आणि तितक्यात त्याच्या पायावरून काहीतरी पळालं. आतमध्ये अंधार असल्यासारखं वाटत होतं. त्याच्या पायावरून एक उंदीर गेला होता हे त्याच्या खूप लगेचच लक्षात आलं. ती खोली ज्यात त्यांनी प्रवेश केला होता ते त्या बंगल्याचं किचन होतं आणि किचनला दरवाजा नव्हता. आता तो त्या खोलीतून पूर्ण बंगल्यात मुक्तपणे संचार करू शकत होता. आतमध्ये कुबट वास सुटलेला होता. कदाचित बंगला खूप दिवस झाले बंद असेल, त्यामुळे तो वास सुटल्यासारखा वाटत होता. संपूर्ण घरात एक कुबट वास पसरलेला होता. कदाचित खूप दिवस घर बंद असल्यामुळे खूप कुबट वास पसरला असावा असा अंदाज येत होता. जय, सतीश आणि जाधव आता तिथून बाहेरच्या इतर खोल्यांच्या दिशेला निघाले. किचनला लागूनच काही अंतरावर एक मोठा हॉल होता. हॉलमध्ये सोफा, कपाट, छताला एक झुंबर, धुळीत माखलेला सिलिंग फॅन अशा काही गोष्टी होत्या. भिंतीवर काही जाळ्या जळमट लागलेली पेंटिंग्स दिसत होती. कधी काळी या घरात खूप पैशाचा ओघ असावा, पण हळूहळू तो आटला असावा असं दिसत होतं. चालत चालत आता ते हॉलमध्ये फिरू लागले आणि अशातच भिंतीवर असलेल्या हार घातलेल्या एका फोटोवर जयची नजर गेली. फोटोवर खूप सारी धूळ बसली होती. चेहरा तर काय, पण फोटोच्या खाली लिहिलेलं नाव पण धुळीच्या खाली अगदी झाकलं गेलं होतं. जय त्या फोटोच्या जवळ आला आणि त्याने हातानेच त्या फोटोवरची धूळ बाजूला केली. तो फोटो पाहून तो थोडासा सरप्राईज झाला, कारण तो फोटो काशीनाथ होनप याच माणसाचा होता. त्या व्यक्तीने शेवटचा श्वास 2025 मध्येच घेतला होता आणि 2025 मध्येच त्याचा मृत्यू झाला होता. हे त्या फोटोच्या खाली लिहिलेलं दिसत होतं, पण त्या फोटोखाली ते हातानेच लिहिलेलं दिसत होतं. त्या 2025 लिहिलेल्या कागदावर बाजूलाच पेनने एक स्माईलसारखं चित्र काढलेलं. हा काय प्रकार होता? जयला काही कळलं नाही. मृत्यूची तारीख लिहिलेली नव्हती. बापरे, हा व्यक्ती तर हयातच नाही. कदाचित यानेच घेतलेल्या कर्जाच्या बोजाखाली ती बाई दबली गेली असेल आणि आता त्यामुळे तिला हे काम करावं लागत आहे. खरंच परिस्थिती माणसाकडून काय काय करून घेते, जाधव म्हणाला.
जय आता त्या खोलीतून जिन्याने वर जाऊ लागला, पण वर जाता जाता का कुणास ठाऊक त्याची नजर जिन्याच्याच बाजूला असलेल्या एका कडी लावून बंद केलेल्या खोलीकडे गेली. त्या खोलीमधून त्याला कसला तरी आभास होत होता. त्या खोलीच्या आसपास एक वेगळ्याच प्रकारची नकारात्मकता जाणवत असावी आणि ती नकारात्मकता बाहेर देखील तिची छाया पसरत असावी असं वाटत होतं. त्याने आता जिन्याने परत खाली येत खोलीच्या जवळ येत त्या खोलीचं दार उघडलं आणि आतमधून एक अतिशय कुबट असा वासाचा भपकारा अंगावरच आला. खोलीत धूळ सर्वत्र होती. ती एक बेडरूम होती आणि त्या बेडरूमच्या आतमध्येच एक पलंग, बाजूला एक 2 कपाट, एक छोटंसं टेबल आणि टेबलच्या बाजूला एक फ्रीज दिसत होतं. फ्रीजमधून बाहेर येणारं पाणी खोलीत सर्वत्र पसरलेलं होतं. त्या पाण्यावर आळ्या वळवळ करताना दिसत होत्या. म्हणजे हे पाणी खूप दिवसापासून या खोलीत असंच साचलेलं असेल असा अंदाज येत होता. त्याच पाण्यातून पावलं टाकत आता ते तिघेही त्या खोलीत आले. नाकाला रुमाल बांधलेला होता. इतका कुबट वास का येतो या खोलीतून? आणि हा फ्रीज किचनमध्ये असायला हवा, पण किचनमध्ये तर कुठला फ्रीज नव्हता. मग हा फ्रीज इथे का? जयला काही कळत नव्हतं आणि अशातच त्याने फ्रीजचं दार उघडलं आणि विजेचा झटका लागावा तसा तो मागे सरकला. आतमध्ये 2 कप्प्यांमध्ये जवळपास 4 मोठ्या काळ्या पॉलिथिन बॅग एकावर एक कोंबलेल्या दिसत होत्या आणि तो दुर्गंध त्यातूनच येत होता. आता त्या दुर्गंधाची पातळी जरा जास्तच वाढली होती. ज्याला अंदाज आला होता नक्की त्यात काय असू शकतं, त्याने चिमटीत धरत त्यातली एक पिशवी खाली ओढली. ती पिशवी त्याच्या हातातून सटकली आणि जमिनीवर पडली आणि त्या पिशवीतून बाहेर आलेला केसाचा एक झुपका त्याच्या काळजाला हादरवून गेला. लांब सडक पण पातळ झालेली काही काळी काही पांढरी केस त्या पिशवीतून बाहेर आलेली होती. एखाद्या स्त्रीचं छाटलेलं मुंडकं त्या पिशवीत कुणीतरी भरून ठेवलं असावं. ते दृश्य बघून आणि तिथली ती दुर्गंधी असहनीय झाल्यामुळे जाधवला मळमळल्यासारखं होऊ लागलेलं. तोंडावर हात ठेवत तो बाहेर गेला आणि समोरच असलेल्या बाथरूमच्या बाहेर असलेल्या बेसिनवर जाऊन उलट्या करू लागला. सतीशचे हातपाय थरथर कापू लागली. त्यांनी हे असलं दृश्य कधी पाहिलेलं नव्हतं. जय आता त्या पिशवीच्या जवळ आला. केसांना धरून त्याने आतमध्ये असलेलं शीर बाहेर काढलं. ते शीर अर्धवट सडलेलं होतं. चेहरा ओळखूही येत नव्हता. घाण वास सुटलेला. त्याने बाहेर काढलेल्या त्या शिराच्या केसाच्या भागातून सोन्याचं एक कर्णफूल जमिनीवर पडलं. कान अर्धवट कापला गेलेला. कदाचित ते शीर घाईघाईत त्या पिशवीत भरलेलं असेल आणि सोन्याचं ते कर्णफूल त्याच पिशवीत पडलं असावं. आता खोलीत अधिकच दुर्गंधी पसरली होती. जयने आता ते कर्णफूल उचललं. ही तीच अनुजा होणं आहे का हे सिद्ध करण्यासाठी ते कर्णफूल महत्त्वाचं ठरणार होतं. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि अनुजाचा प्रीतीच्या क्लिनिकमध्ये टिपला गेलेला फोटो त्याने आता मोबाईलमध्ये उघडला आणि झूम केला. तिच्या कानातलं ते कर्णफूल आणि आता त्याच्या हातात असलेलं ते कर्णफूल एकसारखं होतं. म्हणजे ही अनुजाच आहे. कोणी केलं असेल हे? जय विचारात पडला. या स्त्रीला जवळपास वर्षभरापूर्वी मारून इथे तिच्या शरीराचे वेगवेगळे भाग करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले असावेत. पण काही महिने विजेचं बिल न भरल्यामुळे कदाचित MECB वाल्यांनी मीटर कापला असेल आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असेल. इतके दिवस फ्रीजमध्ये हे प्रेत होतं त्यामुळे ते विघटित झालं नसावं. पण लाईट कट झाल्यानंतर फ्रीजही बंद पडला आणि हे प्रेत सडायला लागलं. त्यामुळे जरी वर्षभरापूर्वी हिला मारलं गेलं होतं तरीही तिचं प्रेत अजूनही पूर्णपणे सडलेलं नाहीये. सर आता काय करायचं? ही स्त्रीच एकमेव होती जी आपल्याला त्या लोकांपर्यंत पोहोचू शकणार होती जे हे सगळं करत आहेत. पण आता हिचाच काटा काढलेला दिसतोय. आता कसं करणार? सतीशने विचारलं. मी पण तोच विचार करतोय. जयने त्या खोलीतली कपाट उघडून बघितली. त्यात कपडे सोडले तर
बाकी काहीच नव्हतं. टेबलचे ड्रॉवरही त्याने बघितले, त्यातही फार काही नव्हतं. आता जय आणि सतीश त्या खोलीतून बाहेर आले. खोलीचं दार त्यांनी लावून घेतलं. सर, आता काय करणार? पोलिसांना फोन करायचा? सतीशने विचारलं. नाही, आता लगेच नाही. पोलिसांना फोन केला तर पोलीस आपल्याला 17 प्रश्न विचारतील की तुम्ही इथे काय करत होतात वगैरे. आपण पोलिसांना फोन करायचा, पण आता नाही. आधी आपण या बंगल्याची पूर्णपणे झडती घेऊ आणि मग इथून बाहेर गेल्यानंतर स्वारगेटजवळ असलेल्या एका टेलिफोन बूथवरून आपण पोलिसांना एक निनावी फोन करूयात. आपण फक्त एवढंच सांगायचं की या बंगल्यातून खूप दुर्गंधी जाणवत आहे. पोलीस लगेच इथे धाव घेतील, बंगला उघडतील आणि मग त्यांना हे दिसेलच. एक काम करा, बंगल्याची प्रत्येक खोली पिंजून काढा. समजलं? फार खोल्या नाहीयेत. किचन, हॉल आपण ऑलरेडी बघितलाय. या खोलीतही आपण बघितलं आहे. इथं काही नाहीये. जाधवला आता कुठं जरा बरं वाटलं होतं. बेसिन क्लीन कर, पाण्याचा नळ सोडून ठेव. इथे कोणी आलं होतं याची हलकीशी भनक देखील पोलिसांना येता कामा नये. मी वरच्या खोल्या बघतो, तुम्ही समोरच्या 2 खोल्या बघून घ्या. असं म्हणून जय आता जिन्याने वर गेला. वरती एकूण 3 खोल्या होत्या आणि तिथूनच वर जाणारा जिना होता जो टेरेसवर उघडत होता. जय पहिल्या खोलीत आला. खोलीत सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. गाद्या पलंगावरून बाजूला काढून टाकण्यात आल्या होत्या. बाजूच्या कपाटात ठेवलेली काही पुस्तक अस्ताव्यस्त जमिनीवर पडलेली होती. म्हणजे इथे कोणीतरी कसली तरी झडती घेऊन गेलेलं दिसतंय हे जयच्या लक्षात आलं. आता तो तिथून बाहेर गेला. एक गोष्ट होती, त्या मजल्यावर देखील खूप विचित्र असा दुर्गंध येत होता. अगदी तसाच जसा आता खाली त्या खोलीत शिरल्यावर त्यांना आला होता. पण या दुर्गंधामध्ये एक विचित्र असा अगरबत्ती आणि धुपाचा वास देखील पसरल्यासारखा वाटत होता. मध्येच केवड्याचा एक दर्प देखील जाणवत होता, तर मध्येच एक अत्तराचाही वास येत होता. जयने आता दुसरी खोली उघडली. दुसऱ्या खोलीत देखील तीच अवस्था होती. दुसऱ्या खोलीत एक टेबल, काही खुर्च्या दिसत होत्या. कोणताही पलंग वगैरे नव्हता. एक लोखंडी कपाट होतं. याची दार उघडली होती. म्हणजे इथेही तशीच झडती झालेली असावी. जय आता शेवटच्या खोलीच्या दिशेला पावलं टाकू लागला आणि दुर्गंधाचा तीव्रपणा अधिकच वाढू लागला. खोलीच्या जवळ आल्यावरच त्याला तो विचित्र वास यायला लागला, जरा जास्तच. दाराला कडी लावली होती. त्याने दार उघडलं आणि आत बघितलं. आता सर्वत्र अंधारच दिसत होता. लाईट तर नव्हतीच. त्याने आता मोबाईल काढत मोबाईलचा टॉर्च सुरू केला. टॉर्चच्या प्रकाशाचा झोत समोरच्या भिंतीवर गेला. त्याच्या छातीत जणू काही हादरा बसला होता. जयसारखा धाडसी माणूसही क्षणभर समोरचं ते दृश्य बघून 2 पावलं मागे आला. भीतीने त्याची देखील तारांबळ उडाली होती. व्हॉट द हेल इज धिस? हे एकच वाक्य त्याच्या तोंडून बाहेर पडलं. टॉर्चच्या प्रकाशात त्याने समोर जे पाहिलं ते बघून त्याच्या हृदयाला जवळजवळ हादरा बसला होता. मागून सतीश आणि जाधव चालत आले. जय खोलीत बघत सुन्न झालेला दिसत होता. नक्की त्याने असं खोलीच्या आत काय पाहिले ही उत्सुकता दोघांना होती. दोघेही त्याच्या शेजारी येऊन उभे राहिले आणि त्यांनी आतमध्ये बघितलं. सतीश तर जवळजवळ ओरडायचाच राहिला होता. जाधवने स्वतःच्या तोंडावर हात ठेवत स्वतःची किंकाळी कशी दाबली. भिंतीजवळ मांडी घालून बसवलेल्या एका पुरुषाचं अर्धवट सडलेलं प्रेत, त्याच्यावर आजूबाजूला खूप सारे फुलांचे वाळून गेलेले हार घातलेले दिसत होते आणि बरीच फुले वाहिलेली दिसत होती. ती फुले आणि ते हार इतक्या जास्त प्रमाणावर घातलेले दिसत होते की त्यामध्ये त्याच्या छातीपर्यंतचं सगळं शरीर झाकून गेलं होतं. त्याचा चेहरा पूर्णपणे काळवंडून गेलेला आणि चेहरा ओळखायच्या पलीकडे गेलेला दिसत होता. डोळे पूर्णपणे पांढरे झालेले. डोळे म्हणजे जवळजवळ सुकून गेले होते. डोक्यावरची त्वचा आणि डोक्यावरची केस बऱ्यापैकी झडून गेली होती, पण केसांचा काही अंश
अजूनही डोक्यावरती दिसत होता. आजूबाजूला चारी बाजूला 4 समया ठेवलेल्या दिसत होत्या, ज्या विझून गेलेल्या होत्या. जागोजागी अगरबत्ती आणि धूप लावून त्याची ती राख सगळीकडे पसरलेली दिसत होती. त्याचा चेहरा पूर्णपणे ओळखू येईना असा झाला होता. असंही नव्हतं, त्या चेहऱ्यात कुठल्या तरी नुकत्याच पाहिलेल्या चेहऱ्याची झलक जयला जाणवत होती. नाकावर रुमाल बांधत तो खोलीच्या आत आला आणि त्याने टॉर्चच्या त्या प्रकाशात आता परत एकदा त्या पूर्ण प्रकारावर नजर टाकली. त्याच्या अंगावर कपडे नव्हते, पण त्याचं पूर्ण शरीर वाळलेल्या फुलांनी आणि फुलाच्या हारांनी आच्छादलेलं दिसत होतं. अंगावर केळ्याची पान देखील जागोजागी पडलेली दिसत होती. झाडाच्या काही फांद्या बाजूला उभ्या करून ठेवलेल्या दिसत होत्या. त्याच्या कानाच्या बाजूला केसांमध्ये अर्धवट विझलेल्या अगरबत्ती खोचलेल्या दिसत होत्या. त्याच्या डोक्यावर देखील झेंडूची वाळलेली फुलं ठेवलेली दिसत होती. त्याच्यापासून अर्ध्या फूट अंतरावर जमिनीच्या मधोमधच एक चौकट तयार करून त्याच्या मधोमध्ये नारळ ठेवलेला दिसत होता. नारळावर हळद कुंकू, गुलाल, बुक्का वाहिलेलं दिसत होतं. नारळ ज्या चौकटीत ठेवला होता त्या चौकटीच्या 4ही टोकांजवळ 4 लिंब ठेवलेली दिसत होती. त्या प्रत्येक लिंबाच्या आरपार 2-2 सुया टोचलेल्या दिसत होत्या. लिंबावर देखील हळद कुंकू वाहिलेलं दिसत होतं. लिंब देखील वाळून गेलेली. काहीतरी विचित्र प्रकार इथे करण्यात आला होता, काहीतरी अघोरी प्रकार. पण या माणसाचं प्रेत या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, सतीश म्हणाला.